नमस्कार मित्रांनो मी आपला मनोहर पाटील। मित्रांनो 10वी उत्तीर्ण झालेल्या 2026 मध्ये त्या विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र शासनाकडून अतिशय महत्त्वपूर्ण आणि आनंदाची बातमी आहे। तर त्यांना महाराष्ट्र शासनाकडून राबवली जाणारी महाज्योती टॅबलेट योजनेअंतर्गत त्यांना मोफत टॅबलेट हे वाटप होणार आहे। त्याचबरोबर त्यांना 6 GB डाटा हा मोफत देखील दिला जाणार आहे। जे विद्यार्थी नीट, सीएटी किंवा जी यांचा अभ्यास करत असतील तर त्यांच्यासाठी ही योजना अतिशय महत्त्वपूर्ण आहे। तर या योजनेसाठी पात्र कोण आहेत, त्यांच्या आवश्यक डॉक्युमेंट्स कोणते, याचे संपूर्ण डिटेल आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तत्पूर्वी आपल्या चॅनलवर कोणी नवीन आले असणार तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा व तसेच बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका। तर चला मित्रांनो, या योजनेसाठी पात्र कोण आहेत आपण स्क्रीनवर पाहूया। तर मित्रांनो, या योजनेसाठी पात्र विद्यार्थी कोणते त्याचे आपण डिटेल पाहणार आहोत। विद्यार्थी हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा। त्याचबरोबर विद्यार्थी इतर मागास वर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील असावा। तसेच विद्यार्थीकडे नॉन क्रिमिनल उत्पन्न गटातील असावे। लक्षात घ्या की विद्यार्थी हा मागासवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती तसेच ज्याच्याकडे उत्पन्नाचा दाखला आणि नॉन क्रिमिनल असणं गरजेचं आहे। 3 नंबर पॉईंट आहे, सन 2026 मध्ये 10वी उत्तीर्ण परीक्षा झालेल्या विद्यार्थी सदर प्रशिक्षणाचा लाभाकरिता पात्र राहील। जो 2026 मध्ये 10वी उत्तीर्ण झालेला विद्यार्थी त्याच्यासाठी हा योजनेला पात्र असणार आहे। त्याचबरोबर विद्यार्थी हा विज्ञान शाखेत प्रवेश घेतलेला असावा। 5वा पॉईंट आहे, विद्यार्थ्याची निवड ही इयत्ता 10वीच्या परीक्षेत टक्केवारी तसेच सामाजिक प्रवर्ग समांतर आरक्षणानुसार करण्यात येणार आहे। जी निवड होणार आहे ती टक्केवारीनुसार होणार आहे व त्याचबरोबर तुमच्या कास्ट म्हणजे तुमच्या आरक्षणानुसार तुमच्या जातीची किंवा तुमच्या कास्टची जी आरक्षण व्यवस्था आहे त्याच्यानुसार तुमची निवड हे होणार आहे। आता आपण पाहणार आहोत की या योजनेसाठी आवश्यक डॉक्युमेंट्स कोणते। तर अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे पाहणार आहोत। पहिलं हे आधार कार्ड, मागची आणि पुढची दोघीकडची बाजू असणं गरजेचे आहे। रहिवासी दाखला म्हणजेच डोमासाईल, महाई सेवा केंद्रावर जाऊन तुम्ही डोमासाईल काढा। जातीचे प्रमाणपत्र म्हणजेच कास्ट सर्टिफिकेट, तुमच्या जातीचा प्रवर्गाचं जे सर्टिफिकेट असतं कास्ट सर्टिफिकेट ते। वैद्य नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र म्हणजे तुमच्याकडे नॉन क्रिमिनल असणं गरजेचे आहे। त्याचबरोबर इयत्ता 10वी गुणपत्रिका म्हणजे तुम्ही पास झाले याचं सर्टिफिकेट। त्याचबरोबर दिव्यांग असणार तर दिव्यांगाचं सर्टिफिकेट आणि अनाथ असणार तर अनाथचं सर्टिफिकेट। जर खालचे 6 आणि 7 नंबर पॉईंट आहे, तुम्ही जर अनाथ किंवा दिव्यांग नसाल तर तुमच्याकडे या डॉक्युमेंटची गरज नाही आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारे एवढे डॉक्युमेंट्स आणि हे विद्यार्थी पात्र असणार आहेत।